हा समोर एक हायवे आहे. त्या हायवेच्या पलीकडे एक नेबरहूड आहे. हे समोर जे दिसतंय ते, आणि मी आत्ता जिथे उभा आहे हे वेगळं नेबरहूड आहे. नेबरहूडचं नाव नाही जे मला माहीत आहे, जे मी सांगत नाही आहे, दाखवतं केवळ. तर आता ह्या मागच्या नेबरहूडमध्ये आपण जाऊयात. ह्या इकडे जाऊयात, इकडे, आणि थोडंसं पाहण्याचा प्रयत्न करूयात. खरं तर हे फार मोठं आहे. मी पायी गेलेलो या रस्त्याने, पण आता सायकलवर जितकं जाईल जमेल मला तिथपर्यंतच मी तुम्हाला दाखवू शकेल, कारण अंतर खूप जास्त आहे. माझं जास्त सायकलिंग होईल. समोर त्यांनी म्हटलेलं आहे विस्परिंग वूड्स पार्क. मी आलेलो आहे. हे प्लेनफील्डमध्ये येत नसावं, कारण इथे ऑस्वेगो लँड पार्क डिस्ट्रिक्टली म्हटलेलं आहे. तर मी केवळ या सायकलवरूनच, म्हणजे सायकलच्या रूटवरूनच फिरणार आहे, कारण मला माहिती आहे हे खूप मोठं आहे. माझी तितकी सायकलिंग होणार नाही, पण जितके होईल तेवढे आपण तेवढे मी शकेन. असं आलो आहे आपण, जात राहूयात. हे म्हटलं जातं आहे ओस्वेगो लँड आहे प्लेनफील्डमध्येच, कारण मला प्लेनफील्डची एक पुढे पुढे मोठी टाकी दिसते आहे. केवळ ह्या पॉन्डच्या कडेकडेनेच मी आलो आहे, आणि हे मी इथून पायी गेलेलो आहे, त्यामुळे मला माहिती आहे खूप दूरपर्यंत आहे ते. समोर तर ते पांढरं दिसत असेल तर ते प्लेनफील्ड लिहिलं आहे त्याच्यावर, पण लँड तर ऑस्वेगो लँड म्हटलं गेलेलं आहे. आपल्याला त्याच्याशी काही करत नाही आहे. मी फक्त सायकलिंग करत आपल्याला जे सुंदर दिसेल ते आपण पाहूयात. तिकडून समोरून आलेलो आहे पूर्णपणे ह्या पॉन्डला, ह्या तळ्याला वेढा मारून. तिथे पुढे आल्यानंतर मला असं दिसतं आहे, आणि ही जी घरं आहेत ती बऱ्यापैकी जुनी असावीत. जुनं आणि नवीन म्हणजे मला जो फरक कळतो आहे तो, हे समोर जर चिमणी दिसत असेल, त्या जुन्या घरांना या अशा चिमण्या आहेत पहा. मी याच्याबद्दल बोलतो आहे. या ह्या चिमण्यांबद्दल, ही चिमणी आहे. आता नवीन जी घरं बनतात त्या घरांना अशी चिमणी नाही आहे. इवन मागे जरी पाहिलं तर आपण त्या मागच्या घरांना पण असं दिसतात, प्रत्येक घराला अशी चिमणी दिसते. बरेच वर्ष झाले असतील अशी घरं आहे ती. कंपॅरेटिव्हली आपण जर मी तुम्हाला नवीन घरं दाखवली असतील की नवीन वसाहती होत असतील तिथे, तर तिथे अशा चिमणी हा प्रकार नाही आहे. हा माझा म्हणजे निरीक्षण आहे, हा मला माहिती नाही आहे. मी असं आलेलो आहे. हे वेगळं पॉइंट आहे. समोर जी घरे दिसत आहेत, तर असं पुढे जाणार आहे, आणि जसं मी म्हटलं तसं प्लेग्राऊंडसारखं असतं छोट्या मुलांचं, हे प्रत्येक नेबरहूडमध्ये असतं. आणि केवळ मी इथेच सायकलिंग करायचं म्हटलं तरीच खूप होईल. मी आमच्या घरापासून हे दुसरं नेबरहूड आहे आणि दूरवर आहे, बराच दूर आलेलो आहे मी, आणि अजून मला पुढे जायचं आहे. तर हे नेबरहूड आपण पाहत जाऊयात. हे पाहिजे जे मी प्लेग्राऊंड म्हटलं असेल तर अशी मुलांसाठी छोटे छोटे प्लेग्राऊंड्स असतात. हे कॉमन आहे, म्हणजे प्रत्येक नेबरहूडमध्ये असतं. आणि याच्या भोवतीने सर्व घरं आहेत. या झाडांच्या मागे सुद्धा आता दिसणार नाही आपल्याला. हे ग्रँडे पार्क म्हणजे आपल्याकडे जसं मोठमोठ्या सोसायटी आहेत ज्या जुन्या अभिमानश्री किंवा आणखी काय मला आता नाव आठवत नाहीत, तर त्या जशी आहेत तसं असण्याची शक्यता आहे. कारण इथले बंगलेसुद्धा जरा वेगळ्या प्रकारचे आणि छान आहेत. जाऊयात असं पुढे आपण. ग्रँडे पार्कचा एरिया इतका मोठा आहे की मला शक्य नाही होणार सायकलवर पूर्ण फिरणे. पण हे जे क्लब हाऊस किंवा हे ॲक्वॅटिक सेंटर म्हटलेलं आहे,
त्याचं काम 2 वर्षापूर्वी चालू होतं मला, त्यामुळे मी इथे आलेलो आठवत आहे. आणि जे पाण्याची टाकी म्हटलं तर ती पाहते प्लेनफील्ड त्याच्यावर लिहिलेलं आहे. मी याच्या बाबतीत बोलतो आहे, प्लेनफील्ड. आणि इतकं जर मी सर्व फिरायचं म्हटलं तर खूप वेळ पण जाईल. आणि मला इतकी सायकलिंग करायची नाही की जेणेकरून त्रास होईल. तर ह्या रोडवर नो मोटराइज व्हेकल्स ऑन पाथ ऑर ग्राउंड्स. तर आपण सायकल आहे त्यामुळं मी जाऊ शकेन. तर मी केवळ या सायकलच्या रूटनेच फिरणार आहे. आणि शेवटी ही पण प्रायव्हेट प्रॉपर्टीच आहे. ओस्वेगोलँड आणि प्लेनफील्ड हे वेगळं येतं. आता इथे तर म्हटलेलं आहे ओस्वेगोलँड अँड पार्क डिस्ट्रिक्ट आहे. आणि आत्ता आपण आहोत प्लेनफील्डमध्ये. आणि प्लेनफील्डमध्ये का आहोत तर मी ते दाखवतो तुम्हाला. एक मिनिट. ती जी समोर टाकी दिसते प्लेनफील्ड लिहिलेलं आहे त्याच्यावर. आणि हे प्लेग्राऊंड पहा किती मोठं आहे. अजूनही बरीचशी सायकलिंग होऊ शकेल इतका हा परिसर मोठा आहे. मी जसं म्हणतोय सारखं, पण ह्याचं सौंदर्य हे खरं आहे आत्ता आपण ज्या वेळेत पाहतोय थोड्याशा कोवळ्या उन्हात, तेव्हाच त्याचं सौंदर्य जरा जास्त छान दिसतं. मुळात हे सुंदर आहेच आहे, केव्हाही पाहिलं तरी छानच दिसणार ते. आणि भली मोठी अशी पार्किंगची सोय आहे पाहिजे. हे जे पट्टे दिसतात ह्याच्यावर सर्व मागे जे पट्टे दिसतात हे सर्व पार्किंगचं आहे. आत्ता केवळ सकाळ झाली आहे म्हणून थोड्याच गाड्या असतील. केवळ ही एकच गाडी दिसते मला. मी जे सारखं उल्लेख करतो आहे प्लेनफील्ड लिहिलेलं आहे की त्या टाकीबद्दल बोलतो आहे. हे प्रत्येक अशा जिथे आपलं एखादं गाव बदलतं त्याच्या कॉर्नरवर अशा पाण्याच्या टाक्या केलेल्या आहेत. मी इकडून जर गेलो आणखी तर आणखी खूप माझं सायकलिंग होईल आणि दमायला होईल. त्यामुळे मी तो अवॉइड केलेला आहे. मी इथपर्यंतच सायकलिंग करणार आहे. कारण सुरुवातीला जसं म्हटलं तसं हा खूप मोठा एरिया आहे आणि जास्त सायकलिंग होईल. त्यामुळं केवळ थोडासाच आपण पाहण्याचा प्रयत्न करूयात. ते पण मी मागे जे म्हणतोय ना ते सायकलिंगचं, ते आणखी दूरपर्यंत जात असेल. नाही जात असेल नाही, जात आहे. कारण मी पायी खरंच खूप म्हणजे या पूर्ण एरियाला पायी फेरी मारलेली आहे. कारण एवढ्या याच्यातच मी घामाघूम झालेलो आहे. जास्त सायकलिंग होईल. आणि आत्ता म्हणजे टेम्परेचर साधारण 26-27 वगैरे आहे. आणि दुपारपर्यंत 32-34 होईल. त्यामुळे मला लवकरात लवकर घरी पोचायचं आहे. समोर आहे बरंचसं, पण आपण केवळ एवढंच पाहूया आणि पुन्हा ती टाकी आणि त्याच्या पलीकडे एक रस्ता आहे आणखी. आपण त्या पार्कमध्ये आहोत. हा सर्व पार्कचा परिसर आहे. आणि आपल्याला एक साहजिकच वाटतं की सार्वजनिक मुताऱ्या वगैरे असतात की नाही, तर इथे पाहिजे असं सर्विस सॅनिटेशनसाठी आहेत. कारण हा इकडे US मध्ये हा फार मोठा इश्यू असतो की आपल्याकडे जशा सार्वजनिक मुताऱ्या असतात तसं इथे नाही आहे. इथे पार्कमध्ये असे मोबाईल टॉयलेट केलेले असतात. मी जर सायकलवरनं गेलो असतो तर त्या पलीकडे दिसतं ना ते लाल लाल, तिथपर्यंत मला सायकलिंग करावं लागलं असतं आणि जास्त दमायला झालं असतं. त्यामुळे आता मी इथूनच रिटर्न होणार आहे. त्यांनी मी विचारलं तर ते इथे फोटोग्राफी करायला काय अलाउड आहे आणि हे दररोज येतात. हाय हाय. हो हो, नो 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 नो. हाय जय भाई. हो नाईस.
Thank you. Nice, You're welcome. nice, Yeah, nice meet go you. up on the hill Yeah. and then take pictures. You can see Okay. from far. Yes, yes, yes. Go up the hill there. Yeah, 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 yeah. Yeah. Thank You're you. welcome. Nice meeting with you, sir. See ya. छान वाटतं खरं. समोर एक टेकडी आहे, ती पाण्याची टाकी, आणि त्या टेकडीवर सुद्धा जा आणि तिथून छान दिसतं असं ते म्हणतायत, पण त्या टेकडीवर मी चढणार नाही आहे. अर्थात टेकडी म्हणजे काय फार मोठी आहे असं नाही आहे, पण वेळ जाईल माझा. पुन्हा हे असं छोटं प्लेग्राऊंड पहा, पण किती आधुनिक आहे. टेकडी म्हणजे मी ह्या टेकडीबद्दल बोलत होतो, पण ती इथून एवढी दिसते, पण ती दूरपर्यंत आहे, त्यामुळे मी मोस्टली जाणार नाही आहे तिकडे. आता इथून मी पुन्हा रिटर्न होणार आहे खरं. खूप सायकलिंग होईल नाहीतर. बॉल, लॉन टेनिस सर्व खेळां ग्राउंड्स आहेत पाहिजे. हे लॉन टेनिसचं असावं आणि ते समोर बास्केटबॉल. तिकडे दूरवर हॉकी नाही म्हणता येणार मला, आईस स्केटिंगसाठी असावे कदाचित ते. आपल्याला माहिती आहे हिवाळ्यात तिथे फार बर्फ पडलेला असतो, किंवा मे बी आणखी कुठला खेळ असू शकेल. हे ते बास्केटबॉलचे 2 ग्राउंड्स. तेव्हा चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. गॉड ब्लेस ऑल ऑफ यू. चॅनल लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, चॅनल शेअर करा. परत एकदा चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. गॉड ब्लेस ऑल ऑफ यू.